दोस्तों अभी हम जा रहे हैं 2 रुपये पडतात फटाफट उरकायचं आणि आपल्याला काय करायचं ऊस दावायचा राहिलेला कॉल चालू 2 मिनिटं कॉल चले का तो तर बिजी माणूस है रील स्टार म्हणलो काय तो बिजी माणूस है फाइनली हम जा रहे हैं अभी मोटर पे आम्ही चाललो फायनली तर मोटर बसवण्यासाठी त्यामध्ये विहीर नऊपर्यंत असून सध्या ओढायला पाणी होतं का आमच्या विहीरचं पाणी उपसलेलं आहे एवढी जबरदस्त परिस्थिती आहे सध्या त्यानंतर आपल्याला त्या तळ्यामध्ये जायचं आहे पाहू शकताय फायनली मित्रांनो आपण आपल्या लोकेशनवरती आलेलो आहे आता आपल्याला ते खांब दिसतोय ना त्या खांबापाशी आपल्याला मोटर इन्स्टॉल करायची बसायची आहे तिथून आपले पाईपलाईन आहे आणि मग आपल्या शेतामध्ये पाणी जाण्याला राहिलेलं ऊस दाबायचं आहे परंतु पाहू शकतात पाणी इथून आहे आता आहे ना कपडे काढून सगळे अंडरपेंडवरती व्हायचं आहे आणि मस्त आहे आतमध्ये शिरून आहे ना आपल्याला मोटर फिट करायची आहे तर फायनली तर आम्ही चाललेलो आहेत पाण्यामध्ये तर मोबाईल आम्हाला इथेच ठेवायचा आहे कारण की मोबाईल जर पाण्यात पडला ना तर तो कहीं इधर कोई जा रहा है मुंबई फिरने कोई जा रहा है गोवा घूमने हम तो आ रहे हैं तळे में मोटर टाकने के लिए क्योंकि हमको पानी कमी पड़ा है खेत में तर मित्रांनो फायनली सगळं बोललं झालेलं आहे इतकं पाणी आहे आणि आता आमचं पाणी विसरलं तर म्हणजे पाणी नाही राहिलं आहे तर ब्लॉग कंटिन्यू बघा व्हिडिओ शूटिंग काढायला कोण नाही तर आम्ही आज जात नाही का तुम्हाला शूटिंग काढली असती तरी व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा बरं का व्हिडिओ ना आज चाललं आहे भारी होणार आहे तर फायनली आता मोटर वगैरे बसून झालेली आहे मोटर चालू केलेली आहे वरती पण शेतामध्ये पण केलं का आलेले शेतामध्ये पाणी मस्तपैकी गेलेलं आहे वरती जवळपास 130-134 नळ्या आहेत तिथपर्यंत पाणी गेलेलं आहे आता मी टेपेन पिळत आहे वल्ली झाली तिला तशी घालायची नको म्हणलं पिळून घालतो तर आता तुम्हाला तळ दाखवतो ह्या ऊसामुळे तुम्हाला काही तळ दाखवता नाही परंतु हाय एक पॉईंट तिथे जाऊन तुम्हाला जरा पाणी दाखवतो तर फायनली मोठं शेतामध्ये पाणी गेलेलं चालू करून नारळ पण फोडलेलं आहे आम्ही आता मोठं चालू करायच्या अगोदर तर नारळ खातोय आणि आता मस्तपैकी निघून राहिलेले आहेत घरी या शकतायत मित्रांनो सगळं पाणी दिसतंय तुम्हाला त्या तलावाचं मग कॅमेरामध्ये पण दिसतंय परंतु आहे ना हे जवळपास 2-3 किलोमीटरचा आवार आहे त्याला निघायलो आम्ही राहणार थांबणार थोडं तुझं आवरलेलं आहे का जेवण नाही करायचं का बरं घरी येत नाही तर मग बघू तिथं आले तू फोन लावतो नाही तर मग डायरेक्ट शेतात न्यायला येईन तुला फाइनली अब हम आ गए हमारे खेत में तो पानी इतना चल रहा है बहुत पानी चल रहा है ना एवढं पाणी चालतं म्हणजे ना लय पाणी चाललेलं आहे खरंच खूप छान पाणी चाललेलं आहे आता भाऊ आणि अक्का तर बेना दाबत आहेत आता मला पण लगेच बेना दाबायला स्टार्ट करायचं आहे तर असं ऊस दाबत आहेत तुमच्याकडे कशी पद्धती ऊस लावायची ते कमेंटमध्ये सांगा बरं का तर हमारे यहाँ गन्ना ऐसा लगाते दोपहर के 4 बजे अभी खाना मिल रहा है क्योंकि आपको पता था वो दिन ऐसा ही निकल गया हमारा मोटर बसता बसता आमचा दिवस निघून गेलेला आहे आणि सोनालीच्या माझे जरा भांडणं झालेले त्यामुळे तिचा चेहरा घेऊ शकत नाही मी मला नाही यायचं व्हिडिओ बळचं पण घेऊ नका मला तिथे गॅस टाकायची व्हिडिओमध्ये मला आहे ना गॅस टाकायची व्हिडिओमध्ये तू उडती क्रॉप करून घ्या ड्रॉप करून घ्यायची नाही तुला गॅस टाकीचं काय करायचं तुला व्हिडिओ जर व्हिडिओमध्ये यायचं नसेल ना तू साईडला आपण कोणत्या सिच्युएशनमध्ये येतो माझी तळ नाही का व्हिडिओ बनायची काय मी आता बनायला लागलो मला घेऊ नका व्हिडिओमध्ये इंस्टाचा नाही बनवत मी यूट्यूबचा बनवतोय माझी दिवसभराची ब्लॉगिंग मला सुरू ठेवायची आहे तर भांडणं होणार काय हो मी ब्लॉगिंग बंद करणार नाही कळलं का तुला नसलं याच्या व्हिडिओ तू काय करायचं नाही माझी मी आहे ना एकट्याचे बनेन आणि बनायचे बना ना मग कुठे म्हणलं आम्हाला दिले बेसन खायला
आणि ते पण खाते गाजराचा हलवा. घ्या काय करा बघा फॅमिली. आम्हाला काय वाटलंय बेसन ठेचा आणि ते पण बघा गाजराचा हलवा आणि वरून मला भांड ते. तुम्हाला घ्या म्हणलं तुम्ही आधी जेवण करा, आधी गोड खाल्लं मग जेवायचं असते का? नाही आता काही म्हणशील तू. नाही तसं बेसन नाही भारी लागेल का? काही विषय नाही का भुकीच्या तर का चांगलं लागतं हे पण माहीत नाही. कारण की फॅमिली 4 वाजलेले आहेत आम्हाला जेवायला सकाळचे. सकाळचं जेवायला आहे ना 3 वाजले 4 वाजलेले. आपल्याला माहिती आहे आम्हाला तिकडे तळ्यावरती मोठं बसायला उशीर झाला. ते थोडं शेतात काम केलं आणि येऊन परत सोनालीची मलाच बनवून खावं लागते. नाही बोलणार, सॉरी. आडं नाही तिडं नाही, चांगलं पण नाही. एवढी छान झाली का? नाही बोलणार म्हणजे नाही बोलणार म्हणजे आता नाही बोलणार म्हणजे नाही बोलणार, कळलं? नाही कसं बोलणार नाही? नाही बोलणार. काय बोलायचं मग? कसलंच कसं काय नाही बोलणार तू? जेवा खा झोपा एवढं बोलणार बस, हम्म. बाकी नाही बोलणार की. व्हिडिओ बना नाही तर बनवू नका, काम करा नाही तर करू नका. हा का? तर मला जेवण आहे. कधी भूक लागलेली आहे मला जेवण लागेल नाही. तेल दे ना. तेलाचा डब्बा संपलाय, तेल संपलाय. काय बोलीस? तुम्हाला बोलले का मी? तुम्ही तेल मागत होत पण मी हेच हारी बोलायला सांगू शकते ना. तेल संपले, तेलाचा डब्बा संपलाय, तेल नाहीये. बोलले काय मग? तुम्हाला नाही बोलले मी. तुम्हाला नाही बोलले. असं तेला संपलं हे संपलं ते संपलं सांगायचं नाही बरं का? अरे मला ऐकायला नाही पाहिजे हे संपलं ते आणा ते आणा हे आणा ते आणा. आजपासून आणा बंद. अरे मला पण ऐकायला नाही आलं पाहिजे. मला भूक लागली मला जेवायचं. म्हणजे दोघांच्या म्हणजे माकडे मीच झालं. अरे भाऊ जमा काय टेन्शन नाही. आपण आहे ना बाहेर जातो जेवायला. फॅमिली जेवण केलंय. सकाळचं जेवण मी 4 वाजता केलेलं आहे आणि जेवण करताना मला महाप्रसाद भेटत होता. मला नाही मी पण महाप्रसाद दिला. मी काय कमी काय मग घेण्या देण्याचं उगाच ताव खायचा हा ते आपल्यापाशी काय ना खरं जमणार नाही आज काय ते. तर फॅमिली आमचे भांडणं पण झाले जेवताना. तो व्हिडिओ पूर्ण शूट करायला पाहिजे आम्ही. थोड़ा केला. तुम्ही जे पाहिलं ना वीडियोमध्ये तो आपने जो देखा है ना वीडियो पे वो थोड़ा ही नॉर्मल झगड़ा था बट कैमरे के यार जब कैमरा बनता ना तब हमारा बहुत झगड़ा हुआ है. बताएंगे नहीं वो दिखाएंगे भी नहीं. आणि यास नवरायचं ऐकत नाही. तर फॅमिली काय सांगा तुम्हाला लय बेकार असतो संसार. तो फैमिली क्या ही बताए आपको बहुत अवगढ़ है संसार. संसार के नादी मत लगो. संन्यास लो बाबा बनो आयुष करो लेकिन शादी करके मत फंसो मत फंसो मत फंसो. हे लग्न केले याच भांडे घासा लागते त्यामुळे म्हणतोय मी उगाच काही पण समजू नका. म्हणजे भांडे घासने पडेंगे इसलिए शादी मत करो अच्छी से जिंदगी जियो. मला नाही घासावं लागत तसे कधी कधी मदत करावं लागते. तर फॅमिली मी एकट्याने किती बडबड केली ना आज काय फायदा नाही कारण की आमचे झगड़ा हो गया हमारा मेरा और सोनाली का झगड़ा हो गया है इसलिए अवघड आहे. एवढी बडबड करतो ते अजिबात रिस्पॉन्स नाही आहे. आता मी आहे ना ब्लॉग बंद करून आहे ना 2-3 कानपाडा मागायला येणार आहे आणि 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 बोलली तर बोलली नाही तर नाही बोलली. आपलं नाही राहत कोणाच्या वाजून. चल हट फॅमिली बाय. आजचा ब्लॉग इधर ही खत्म करते.